नमस्कार। पूर्ण महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब सध्या सभा घेत आहेत। त्यांच्या सभावर सभा ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अलग अलग मतदारसंघामध्ये होत आहेत आणि त्यामध्ये 2 दिवसापूर्वी नांदेडला सभा होती अमित शाह साहेबांची दोघांची, त्यानंतर सोलापूर झालं, आज धाराशिव झालं। आता ह्या सभा ज्या आहेत ह्या सभेला लोकांनी पाठ फिरवलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ह्या लोकांचा मोदी लाटेमध्ये सक्रिय सहभाग दिसत नाही। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे जे हिंदू कार्ड आहे ते हिंदू कार्ड मोदी साहेबांचं चालत नाही। त्यामध्ये ओबीसी वर्ग असेल किंवा मराठा समाज असेल हे दोन्हीही यासाठी नाराज आहेत आणि ज्या लोकांना जे लोक त्रस्त आहेत बेरोजगारीसाठी किंवा महागाईसाठी त्या लोकांनी सुद्धा इकडं पाठ फिरवलेले आहे। खास म्हणजे जो मराठवाडा आहे तेथील शेतकरी वर्ग आणि मराठा समाज यांनी सभेपासून पाठ फिरवली। आता कारण पहिलं समजून घ्या। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी सांगितलं होते की कुठलीही सभा अटेंड करायचं नाही आणि कुणाचा प्रचार करायचा नाही, त्यामुळं 70% मराठा समाज हा ह्या इलेक्शन पासून अलिप्त आहे। हा झाला मुद्दा पहिला। दुसरा, बेरोजगारी आणि जे हमी भाव जो असतो मालाला, सोयाबीनचा भाव असेल, बघा मराठवाड्यामध्ये कापूस जास्त घेतला जात नाही, इकडे सोयाबीन असते, सोयाबीनाचा भाव असेल किंवा विमा असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी येथील शेतकरी त्रस्त आहेत, त्यामुळे सुद्धा लोकांचा ओढ तिकडं कमी आहे। आता आजची सभा धाराशिवची या ठिकाणी सुद्धा लोकांची संख्या ही कमी होती, कारण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फक्त एकच मुद्दा येतो, तो मुद्दा म्हणजे त्रस्तलेला नागरिक। कारण बघा राम मंदिर बांधणं ही चांगली गोष्ट, वाईट नाही, धर्माचं प्रतीक आहे, हे चांगलं आहे, पण या ठिकाणी गोष्ट काय असते, देवाहून धर्माहून ही एक महत्त्वाची गोष्ट असते, ते म्हणजे पोट, भूक। माणूस पोटापुढं भुकीपुढं धर्म जात ह्या गोष्टी कुठल्याही गोष्टी काम करत नाही आणि तरुणाच्या हाताला काम नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, या सर्व गोष्टीमुळं हे लोकांनी पाठ फिरवल्या सभेला। आता नांदेडला सभेमध्ये सुद्धा खुर्च्या रिकाम्याच होत्या, सोलापूरला तीच अवस्था, धाराशिवला ही तीच अवस्था आणि पुण्यामध्ये सुद्धा। आता पुणे म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचं असेल किंवा काँग्रेसचं शिवसेनेचा तो बालेकिल्ला आहे पुणे, त्यामध्ये संमिश्र असं ते असतं, पण पुण्यामध्ये सुद्धा भाजपच्या सभेमध्ये गर्दी ही काहीच नव्हती। ज्यावेळेस भाषण चालू झालं मोदी साहेबांचं त्यावेळेस लोक उठून जावं लागले, अशी अवस्था होऊन बसलेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या। दुनिया को शानदार हे दृश्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील जाहीर सभेचं। महाराष्ट्रात भाजप महायुतीनं 45+चा नारा दिलाय। हे अवघड लक्ष्य गाठण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही महाराष्ट्रात प्रचार सभा सुरू आहेत। त्याचप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्याच्या रेसकोर्स मैदानात मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेसाठी पुण्यासह बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील ग्रामीण भागातून लोक आणली होती। मोदी येणार म्हटल्यावर आयोजकांनी जय्यत तयारी केली होती। लाखो खुर्च्या मांडल्या होत्या, खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती। सभा सायंकाळी 6च्या सुमारास सुरू होणार होती, त्यामुळे दुपारी 4 पासूनच लोक सभास्थळी जमू लागली होती। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि VIP पासवर आतमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती। उन्हाचा चटका आणि उकाड्यानं कार्यकर्त्यांचे हाल झाले होते। त्यातच नरेंद्र मोदी हे भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांचं भाषण सुरू असतानाच लोक निघून जाण्यास सुरुवात झाली। या व्हिडिओत आपण पाहू शकता की मोदींचं भाषण सुरू आहे आणि बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत, लोक सभेतून बाहेर पडतायत। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। जैसे अनेक संत समाज सुधारक देश को दिए और आज ये धरती दुनिया को शानदार इनोवेटर दे रही है, एंटरप्रेन्योर दे रही है। ठीक आहे, ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे, ह्या गोष्टी वेगळ्या झाल्या, पण ज्या ठिकाणी आपली आवड असते
एक नाळ जुळलेली असते त्यावेळेस लोक ह्या गोष्टी बघतच नाहीत. लोक पाऊस बघत नाहीत, ऊन बघत नाहीत, वारा बघत नाहीत. महाराष्ट्रामध्ये सध्या अशा पण काही सभा चालू आहेत, त्या सभेमध्ये पाऊस येतो तरी ही भाषण चालू असतं आणि लोक बसलेले असतात. अशी सुद्धा अवस्था महाराष्ट्रामध्ये आहे काही ठिकाणी. काही ठिकाणी अशी सुद्धा अवस्था आहे की तिथल्या पक्षाला, तिथल्या नेत्याला लोक पैसे देतात स्वतःहून. त्यामध्ये बघा, राष्ट्रवादीचे उमेदवार पारनेरचे लंके साहेब असतील, त्यांना सुद्धा लोकांनी पैसा दिलेला आहे. लहान लहान मुलं, म्हातारी माणसं यांनी त्याला पैसा फंडिंग केलेला आहे. 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये असे. आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला सुद्धा लोक हे पैसे देतात निवडणुकीसाठी. कारण लोकांची आणि त्यांची नाळ जुळलेली आहे गोष्टीविषयी. त्यांना कुठेतरी वाटतं हा व्यक्ती आपला आहे, हा उमेदवार आपला आहे, हा पक्ष आपला आहे, अशा गोष्टी असतात. पण या ठिकाणी ज्या गोष्टी घेऊन भाजप फिरतंय, पण त्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सक्रिय होत नाहीत. आणि 48 पैकी 30च्या वर जागा ह्या भाजपला आणि मित्र पाहिजे महाराष्ट्रातून, मगच त्यांचं 400चं स्वप्न पूर्ण होईल. आणि ते स्वप्न अपूर्ण राहणार आहे. आणि पुढली महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोदींना एवढं काय यावं लागतंय. कारण चॅलेंजिंग गोष्ट आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे त्यांना प्रत्येक मतदारसंघामध्ये इच्छा नसताना सुद्धा सभा घ्यावी लागते. हाच त्यांचा विजय असं ते म्हणतात. जरांगे पाटलाचं म्हणणं आहे की प्रत्येक सभेला मोदींची इच्छा असो नसो ते भाजप सोडून राष्ट्रवादी, अजित पवार गट, सेना, शिंदे गट यांचा सुद्धा प्रचार करत आहेत असं बोलतात. यामध्येच मराठ्यांचा विजय आहे, काही गोष्टी बोलतात. तुमचं एकूण याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.